ठाणे के कल्याण से 1500 राम भक्तों को लेकर एक विशेष ट्रेन अयोध्या के लिए रवाना हुई। केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटिल ने ट्रेन को हरी झंडी दिखाई। झंडी दिखाने के बाद मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा कि मुगलों द्वारा तोड़े गए मंदिरों का पुनर्निर्माण कराकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश में एक नया अध्याय रच रहे हैं। उन्होंने आगे कहा कि बीजेपी ने अपने सभी कार्यकर्ताओं को अयोध्या भेजने का संकल्प लिया है। मंदिर में प्रभु श्री राम की मूर्ति के साथ साथ देश के 140 करोड़ लोगों की आस्था, संस्कृति और सभ्यता महत्वपूर्ण हो गई है। यह गतिविधि इसलिए लागू की गई कि ताकि हमारे सभी साथियों को यह अनुभव मिल सके। मंत्री कपिल पाटिल ने आगे कहा कि हमारे पूर्वजों ने मुगलों द्वारा अपने मंदिरों को ध्वस्त होते देखा था। हालांकि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में हम मुगलों द्वारा तोड़े गए मंदिरों को फिर से खड़ा होते देख रहे हैं। यह हम सभी के लिए सौभाग्य की बात है। इस मौके पर भाजपा जिला अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष वरुण पाटिल समेत कई पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना लोकसभा वाईज अयोध्येला पाठवण्याचा संकल्प केला। आज भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जवळजवळ 1400 सहकारी ये स्पेशल ट्रेनने अयोध्येला जात आहे। खऱ्या अर्थाने 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन झालं। रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली। ही फक्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नाही तर आपल्या भारतीयांच्या 140 करोड भारतीयांच्या आस्थेची प्रतिस्थापना झाली होती, प्राणप्रतिष्ठा झाली होती। आपल्या संस्कृतीची प्राणप्रतिष्ठा झाली होती, आपल्या सभ्यतेची प्राणप्रतिष्ठा झाली होती। आणि म्हणून सगळा देश नाही तर विश्वामध्ये जिथे जिथे भारतीय राहतो तो सगळा परिसर असा भक्तिमय झाला होता। सगळे लोक रामाच्या भक्तीमध्ये रंगून गेले होते आणि तो अनुभव आपल्या सगळ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रत्यक्षात रामाच्या दर्शनाने घेता यावा म्हणून आज आपले सहकारी या स्पेशल ट्रेनने तिकडे जात आहेत। हे सगळे लोक भाग्यवान आहेत। कशा प्रकारचं नियोजन आपले पूर्वज जे होते त्यांनी मुघलांच्या माध्यमातून आपली मंदिरं पाडताना बघितली होती। आपण भाग्यवान याच्यासाठी आहोत की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात मुघलांनी पाडलेलं मंदिरं ही आपण उभी होताना बघतो म्हणून आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत। सर, तो उद्या तुमचा वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भिवंडी लोकसभेतील मतदारांसाठी किंवा नागरिकांसाठी तुम्ही सदिच्छा आता ही वाढदिवसाची रिटर्न गिफ्ट एक दिवस आधी त्यांना दिली असं समजा। असं काही पूर्वनियोजित नव्हतं। प्रदेश कार्यालयाकडनं ज्या तारखा आल्या त्या तारखा आपोआपच ही 4 तारीख आली। ठरवून केलं असतं तर 5 तारीख केली असती। नियोजन काय असणार? थोडं तिकडे कसं नियोजन असणार? इथून ही सगळी मंडळी अयोध्येला उद्या रात्री पोहोचेल। परवा त्यांचं दर्शन होईल। माझा प्रयत्न आहे परवा 6 तारखेला त्यांच्यासोबत तिथं जाऊन दर्शन करण्याचा। आता माझ्या प्रयत्नाला रामजींच्या आशीर्वादाने निश्चितपणे यश येईल असं मला वाटतं। साहेब, एक वेगळा प्रश्न आहे। नुकतीच 195 उमेदवारांची यादी जाहीर झाली, त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणीच एकही उमेदवार नाही। महाराष्ट्राचा कोणाचीच उमेदवारी जाहीर झाली नाही, कारण त्याचं आपल्याकडे महायुती आहे। महायुतीमध्ये काहीतरी चर्चा होत असेल काय, मी त्याच्यासाठी बोलण्यासाठी सक्षम नाही। राष्ट्रीय सुनील शर्मा, कल्याण की रिपोर्ट।